माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर गंभीर असे आरोप केलेले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत समीर पाटील आहेत। माजी आमदार रवींद्र दंगेकरकडून तुमच्यावर गंभीर असे आरोप होत आहेत की पुणे पोलीस असतील त्यांच्या दबक्या आवाजात कुठेतरी की लुडबुड करतामध्ये तुम्ही पोलिसांचे काय गुन्ह्याच्या संदर्भात आले की तुमचा दबाव त्या ठिकाणी असतो, नक्की काय म्हणायचं तुम्हाला या आरोपावर? मी कालही आपल्या पत्रकार बंधूंशी सगळ्यांशी बोललो, परत आता त्याच विषयावर सारखं बोलणं योग्य पण नाही आहे। मी काल पण तुम्हाला असंच म्हटलं की तुम्ही एकदा पोलीस अधिकाऱ्यांकडूनच ती माहिती घेतलेली जास्त चांगली। दंगेकरांच्या सारख्या माणसाकडून असे कॉमेंट्स होणं ह्याला कितपत महत्त्व राहिलेलं आहे ह्याचंही तुम्ही हे करावं। असं तुम्हाला कधी ऐकिवात बघण्यामध्ये तुम्ही पत्रकार बंधू आहात सगळे, तुम्हाला वैयक्तिक कधी असं ऐकायला आलं का? एक असे तुम्ही म्हणजे कोण बोलते, त्याची विश्वासार्हता काय, ह्याच्यावर थोडंसं हे करावं आणि त्यांना म्हणावं की हे सगळं जे बोलताय ना त्याची प्रूफ द्या। महाराष्ट्रातील पहिला मोक्का जो आहे तो समीर पाटलांवर लागला होता सांगली जिल्ह्यात की कराड त्या भागामध्ये, नक्की काय तर ते नक्की मोका होता की नाही होता? दंगेकरांचा आरोप अजून तसा माझ्यावरती आलेला नाही आहे। दंगेकरांचा आरोप असा आहे की मी आत्ता मोक्यातला गुन्हेगार आहे, आरोपी आहे। मी आता पहिल्यांदा त्यांना हे म्हणतोय की तुम्ही पहिल्यांदा दंगेकरांच्याकडून मी आता आरोपी आहे मोक्यातला ह्याचे काहीतरी कागदोपत्री पुरावे घ्यावे। ते पुरावे आले की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो। ते पुण्यात नाही बोलत, ते बाहेरच्या जिल्ह्यात येते। मला असं ऐकायला नाही आलेलं, मला असं ऐकायला मिळालेलं आहे की मी आत्ता मोक्यातील आरोपी आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की मी आत्ता मोक्याचा आरोपी आहे का, मी मोक्याचा गुन्हेगार आहे का, या 25 वर्षामध्ये माझ्यावर मोका लागलेला आहे का, पुण्यामध्ये माझ्यावर किती केसेस आहेत, पुण्यामध्ये मी गुन्हेगाऱ्या स्वरूपाच्या काय कारवाई करतो ह्याचा त्यांनी पुरावा द्यावा। 100 कोटीपेक्षा अधिकची मालमत्ता तुमच्याकडे असल्यामुळे कुठून आली तुम्हाला ही मालमत्ता तुमच्याकडे? कोण इन्कम टॅक्सचा कमिशनर आहेस का म्हणून त्यांना उत्तर देतो ना मी। तो कोण विचारणार मला मी किती रोजचाही असेल, म्हणजे 100 कदाचित ती कमी म्हणत असेल, त्याच्या पोटात का दुखते? त्याच्या प्रॉपर्टीच्या इन्क्वायऱ्या जर चालू असतील तर माझा दोष नाही आहे। आज एक गायवळांसोबत तुमचा फोटो देखील ट्विट केलेला पाहिले, मग ते गायवळ एक गोळीबार असेल किंवा मोकामधील एक आरोपीमधलं नाव आहे, काय नक्की तुमचा त्यांचा संबंध आहे? एक कोथरूडकर आहे, गायवळांच्या भावाला मी चांगला ओळखतो, गायवळांनाही चांगला ओळखतो। कुठेतरी कार्यक्रमामध्ये वगैरे जाता येता फोटो असेल तो त्यानं कुठनं तरी मिळवला असेल आणि तो दिला असेल, त्यांनीच सांगावं कुठला फोटो आहे काय आहे। दुसरा मुळात मला पडलेला प्रश्न हा असा आहे की दंगेकरांचं आता उलट मी प्रशासनाला किंवा तुम्हाला असं विनंती करीन की आता दंगेकरांना तपासायची वेळ आलेली आहे। दंगेकरांनाच तपासा, दंगेकरांची मोबाईल तपासा, दंगेकरांचं पूर्व हिस्ट्री तपासा, दंगेकरांचे कारनामे तपासा, दंगेकरांची प्रॉपर्टी तपासा। वेळ पडली अजून जास्त बोलायला लागले तर मीच सगळे अर्ज करीन। मलाच एकदा बघायचं आहे, कारण तो राजकीय माणूस आहे, मी व्यावसायिक आहे। मी कुठल्या इथल्या लोकल राजकारणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये उमेदवार नाही आहे। त्यांनी सरकारच्या पदावरती कधीतरी उपभोग घेतला असेल, त्यातून त्यांनी काय माया गोळा केली असेल, तो त्यांचं तपासलं पाहिजे ना। आम्ही शांतपणे व्यवसाय करून पैसे मिळवतोय, सगळे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून पैसे मिळवतोय। बोलताना जरा स्वतःकडे वाकून बघा म्हणून। चंद्रकांत पाटील असतील किंवा निलेश गायवळ, तो एक वेगळा संबंध आला, त्यात समीर पाटलांचा रोल काय आला की तुमच्यावर का आरोप केले जातात? काय आहे, कोथरूडकरांच्यावरच बहुतेक आरोप हल्ली जास्त होतात, त्यात पण पाटलांच्यावर आरोप जास्त होतात। आता या कसं असेल, कुठल्या तरी इलेक्शनमध्ये आम्ही त्याच्या विरोधात प्रचार केला असेल, कोथरूडकरांनी त्याला दारुण पराभव केला असेल, कोथरूडकरांनी कदाचित त्याची घाण शब्द खरं जर मला काय मी कधी त्यांना बघितलं पण नाही आहे, अवकात दाखवली असेल, त्याच्यातून ते होत असेल। अवकातीवरून आला आता की सकाळीच त्यांची माध्यमांसमोर एक बाईट दिली की त्यात तुम्हाला चंद्रकांत पाटलांच्यावर ऑफिसमधला शिपाई म्हणून त्यांनी समजले की लुडबुड करणारा माणूस तुम्हाला त्यात समजलेलं। हे जर ते बोलत नव्हते ना तर मी अवकात काढली नसते ना। तुम्हाला कधी दिसलं का दादांच्या ऑफिसमध्ये मी लुडबुड करताना? तुम्ही तर दादांना बऱ्याचदा भेटला असेल। तोच तर मेन आबरू नुकसानीचा विषय आहे। या संदर्भात काय न्यायालयात जा रे चालू आहे प्रोसिजर, माझी गेलेलो आहे ऑलरेडी, मी सुरुवात केलेली आहे। नक्कीच याच संदर्भात जे आहेत आता
समीर पाटील जे आहेत ते आता न्यायालयाचा दरवाजा जो आहे तो ठोठावणार आहे. या संदर्भात जो आहे तो संपूर्ण प्रकारचा न्याय जो आहे तो आता समीर पाटील न्यायालयातच मागणार आहेत. कॅमेरामन सुशांत समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.